तर हाय स्टुडंट्स, आज आपण स्पेशल केस इन ग्राफिकल मेथड पाहूयात. तर बघा, इन द ग्राफिकल मेथड ऑफ सॉल्विंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लम द सम स्पेशल cases can arise depending on how the feasible region and objective function behaves. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स अँड फिजिबल रिजनच्या बिहेवियरवर ठरतं की आपली स्पेशल केस काय असणार आहे. तर बघा, आपण 3 प्रकारचे स्पेशल केसेस आज पाहणार आहोत. पहिली आहे मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन, दुसरी आहे अनबाउंडेड सोल्युशन आणि थर्ड वन आहे इनफिजिबल सोल्युशन. तर फर्स्ट आपण पाहूयात मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन. बघा, मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन म्हणजे काय? द गिवन लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मे हॅव मोर दॅन वन सोल्युशन, म्हणजे किंवा मे हॅव मोर दॅन सेम सोल्युशन ही म्हणू शकतो आपण याच्यामध्ये. तर बघा, दिलेल्या लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेममध्ये येणारे जे 2 व्हॅल्यू आहेत त्या कशा असणार आहेत? आपल्या सेम असतील, तर त्याला आपण काय म्हणतो? मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन असं म्हणतो. म्हणजे जेव्हा आपण क्वेश्चनला सॉल्व करू तर मोर दॅन व्हॅल्यू मॅक्झिमाइज डिनोट करतील, म्हणजे 2 व्हॅल्यू सेम येतील. तर बघा, तर एक्झाममध्ये लिहिताना सॉल्व करताना तुम्हाला अशा प्रकारे काय करावं लागेल? एक्झाममध्ये सोल्युशन काढावं लागेल. जर विचारलं तर मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन डिफाईन करा असं जर म्हटलं तर अशा प्रकारे एक डेफिनेशन लिहायची, नंतर एक एक्झाम्पल द्यायचं. किंवा एक्झाम्पल जर त्यांनी दिलं तर ते सॉल्व करण्यासाठी ही ऑप्टिमल सोल्युशन आहे किंवा नाही हे विचारलं तर आपण काय करू? अशा प्रकारे त्याचं सोल्युशन काढू. बघा, तर पहिल्यांदा काय घेतलं आहे? मी एक एक्झाम्पल घेतलं आहे. मॅक्झिमाइज झेड इज इक्वल टू काय घेतलं आहे? 10x1 + 6x2. तर मग याच्यामध्ये काय घेतलं आहे? 2 कन्स्टंट घेतले. तर 5x1 + 3x2 ≤ 30, x1 + 2x2 ≤ काय घेतलं आहे? 18. तर मग त्याच्यामध्ये x1 आणि x2 > काय घेतलं आहे? 0. तर बघा, x1 आणि x2 जो आहे तर आपल्या 0पेक्षा कसा आहे? तर ग्रेटर दॅन आहे. तर पाहूयात आता मग कशा प्रकारे ह्याचं सोल्युशन काढायचं. आता स्टेप काय असतात? तर त्याच्या स्टेप 1 आणि स्टेप 2 निघणार आहे त्याच्यामध्ये, कारण आपल्याला 2 कन्स्ट्रेंट दिलेले आहेत, फर्स्ट अँड दी सेकंड. आता स्टेप 1 मध्ये काय करायचं आहे? आता हे जे पहिलं कन्स्ट्रेंट आहे तर मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यू x1 आणि x2 काय करायचे? 0 पुट करायचे आपल्याला. तर मग स्टेप 1 घेतलेली बघा, x2 = मी काय घेतलं आहे? 0 घेतलं आहे. मग हे फर्स्ट कन्स्टंट आहे काय? 5x1 + 3x2 = 30. म्हणजे 5x1 आणि x2च्या जागी काय टाकायचं आपल्याला? तर 0 टाकायचं आहे. मग 5x1 + 30 काय येतं? 30 येतो. म्हणजे 30 म्हणजे आपल्याला 0 असेल, म्हणजे काय उरला आपला? 5x1 उरला. 5x1 काय आहे? आपला 30 आहे. तर x1 = 30 डिवायडेड बाय काय होतो? 5 होतो. म्हणजे हा 5 काय होतो? हा डिवायडेशनला जातो. म्हणजे x1 काय आला? आपला 6 आला. म्हणजे आपल्याला काय झाली? आता ग्राफ आपल्याला काय करायचं आहे? काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला x1ची व्हॅल्यू निघाली. तर बघा, आता मी इथं काय घेतलं आहे? ग्राफ काढून घेतला आहे. काय घेतला आहे? x1 एक ग्राफ घेतला आहे आणि x2 एक ग्राफ घेतला आहे. मग ह्याच्यामध्ये x1ची व्हॅल्यू निघाली आपल्याला. x1ची व्हॅल्यू किती आली? आपली 6 आली. मग मी इथं काय केलं? पॉईंट काढून घेतला पहिला. तर मग आता आपण x2ची व्हॅल्यू पाहायची. आता मग काय करायची? x1 काय करायचं? आपल्याला 0 टाकायचं ह्याच्यामध्ये, पुट करायचा. म्हणजे 5x1 + 3x2 काय करायचं आहे? 30. म्हणजे 50 + 3x2 = 30. म्हणजे 50 म्हणजे काय असेल? 0 असेल. आणि 3x2 = 30 म्हणजे x2 = 30 डिवायडेड बाय 3 करायचं. म्हणजे x काय आला? आपला 10 आला. म्हणजे इथं आपली x2ची व्हॅल्यू निघाली. x1 काय आला होता? आपला 6 आला होता. मग आपण इथं पॉईंट केलं आणि x2 काय आलं? हे बघा, हे x1 झालं आणि हे तुमचं काय झालं? तुमचा x2 झाला. म्हणजे इथं काय झालं? 6 एक पॉईंट आला आणि दुसरा आला तुमचा 10. मग हे दोन्ही काय करायचं? आपल्याला स्केलने जोडून घ्यायचं. म्हणजे हा आता आपला एक कन्स्ट्रेंट सॉल्व झाला. आता दुसरा कन्स्ट्रेंट आपण सॉल्व करून घेऊयात. मग दुसरा कन्स्ट्रेंट सॉल्व करायला सेम मेथड तीच यूज करायची. स्टेप 2 असेल आपल्याला. म्हणजे x2 काय करायचं आहे? 0 पुट करायचा आहे. म्हणजे कन्स्ट्रेंट 2 घेतला. आता आपण कन्स्ट्रेंट 2 म्हणजे कोणता आहे? x1 + 2x2 ≤ 18. आणि x1 + 2x2 म्हणजे 18. बघा, आता ह्याच्या
आपण इक्वेशन सॉल्व करताना इथं काय करतो इक्वल टू घेत असतो. म्हणजे x2ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला इथं 0 टाकायची. म्हणजे x1 प्लस 2 0 इज इक्वल टू काय होईल 18. म्हणजे इथं तर 0 होईल. म्हणजे x1 इज इक्वल टू व्हॅल्यू किती आली आपली 18. बघा मग ही x1 आली. मग मी काय घेतलं इथं पॉईंट करून घेतला. x1 काय आला आपला 18 आला. तसंच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे x2 काढायचा असतो. तर मग इथं मग x1 इज इक्वल टू 0 म्हणजे आता x1ची व्हॅल्यू काय करायची 0 टाकायची. x1 प्लस 2x2 इज इक्वल टू काय आपल्याला 18. म्हणजे कन्स्टंट आपलं 2 घ्यायचं इथं मध्ये. मग x1 0 आल्यामध्ये 2x2 म्हणजे 18 आणि x2 इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 2 म्हणजे x2 काय आली आपली 9 आली. तर मग मी काय घेतलं आहे आता इथं 18 x1 आला होता. मग 9 कुठं आला आपला 8 आणि 10च्या मध्ये आला. इथं आला आपला 9. मग मी काय घेतलं 18 आणि 9 हे जोडून घेतले. बघा आपल्या दोन्ही कन्स्टंट इथं सॉल्व झाले. आपण ग्राफ पण काढून घेतला. तर मग आता ह्या ग्राफमध्ये आपल्याला काय पाहिजे असतं फिजिबल रिजन पाहिजे असतं. मग फिजिबल रिजन म्हणजे काय एक मिनिमम किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू असेल. तर मग फिजिबल रिजन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर पॉईंट कन्सिडर करून घ्यावं लागतात. म्हणजे हे 4 पॉईंट काढावं लागतात आपल्याला. बघा आता 4 पॉईंट निघले. आता इथला एक पॉईंट निघाला, हा एक पॉईंट निघाला, हा एक आणि हा एक, हा 4 पॉईंट निघाले आपले. आणि हे फिजिबल रिजन आले आता आपलं. आता हे फिजिबल रिजनमध्ये आपले काय हे पॉईंट काय करायचे आहेत आपल्याला आपला जो मॅक्झिमाइज आहे मॅक्झिमाइज झेड इज इक्वल टू 10x1 प्लस 6x2 ह्याच्यामध्ये काय करायचे तर पुट करून घ्यायचे. म्हणजे ह्या व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्यात. तर मग आपल्याला काय कळेल मग हे ऑप्टिमल सोल्युशन आहे का ते समजणार आहे. तर आपण पाहूयात ते. तर पहा मी काय घेतलं पॉईंट घेतले. कोणते कोणते पॉईंट आले आहेत आपले 0 0 6 0 0 9 6 7 आणि 16 9. म्हणजे आता हे कसे काढले आपण हे पॉईंट पहा. तर बघा हे x1 काय आहे इथं 0 आहे आणि x2 पण काय आपला 0 आहे. तर x1 काय आला आहे 6 आला आहे आणि आपला जो x2 आलेला आहे कोणत्या ह्याला लाईनला आलेला आहे 0च लाईनला आलेला आहे x2. मग इथं काय घेतला 0 घेतला. नंतरचा आपल्याला जो आहे 0 अँड 9 आलेला आहे. मग 0 अँड 9 म्हणजे इकडची जी आहे ती काय घेतली 0 घेतली आणि ह्यावाला 9 घेतला. नंतर काय घेतलं आपण हे 6.7 अँड 6.9 हे 4 कॉर्नर आपण इथं किंवा पॉईंट काढून घेतले. नंतर काय घेतलं मग हे जे व्हॅल्यूज आलेले आहेत ते काय करायचे आपल्या मॅक्झिमाइजमध्ये पुट करून घेतलेत. मग 10x1 प्लस 6x2 म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायची जो झेड आहे त्याच्यामध्ये काय करायचे तर हे व्हॅल्यू टाकून घ्यायच्यात. पहिल्यांदा मी ही व्हॅल्यू टाकून घेतली काय 10x1 काय आली 6 आणि x2 काय आली आपल्याली 0 आलेली आहे. मग मी इथं टाकून घेतली. म्हणजे इथं काय आली Z1 इज इक्वल टू काय आली आपली 60 आली. तसंच काय करायचं आहे आपला मॅक्झिमाइज 2 काढून घ्यायचा आहे. म्हणजे दुसऱ्या व्हॅल्यूसाठी मॅक्झिमाइज मी 2 हा घेतला. मग Z2 म्हणजे तुम्ही आधी हा घेऊ शकता नंतर हा घेऊ शकता कोणते आपल्या मनाने असते ते. तर Z2 इज इक्वल टू काय करायचं आहे मग x1 आणि x2 हा x1 पकडा हा x2 पकडा. मग ह्याच्यात व्हॅल्यू पुट करा. ह्याचं 0 आलं Z2 काय आला आपला 0. नंतर काय राहिले 0 1 राहिले. मग ह्याच्यामध्ये काय केली मी x3 म्हणजे हे मॅक्झिमाइज x3 काढून घेतला. म्हणजे Z3 काय आला आपल्याला 54 आला. बघा 0 अँड 9मध्ये टाकलं तर Z3 आला आपला 54. तर सॉरी तर मग इथं नंतर काय आलं 4 नंबरचा मॅक्झिमाइज काढून घेऊ. Z4 इज इक्वल टू काय आला जी राहिलेली व्हॅल्यू आहे ती यातून पुट करून घेतली 6 डिवायडेड बाय 7 प्लस 6 इंटू 60 डिवायडेड बाय 9 म्हणजे Z4 काय आला आपला 60 आला. म्हणजे बघा ऑप्टिमल सोल्युशन कशावर ठरलं तर मग हे जे 2 व्हॅल्यू आहेत ते आपल्या काय आल्या सेम आल्या. बघा मोर दॅन व्हॅल्यूज काय आल्या आपल्या मॅक्झिमाइज डिनोटेड आल्या. म्हणजे 2 व्हॅल्यू काय आल्या सेम आल्या. तर मग ह्याला काय म्हणतो आपण मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन असं म्हणतो. तर हे होतं आपलं मल्टिपल ऑप्टिमल सोल्युशन. तर नेक्स्ट आहे आपलं अनबाउंडेड सोल्युशन. आता अनबाउंडेड सोल्युशन म्हणजे काय इज दॅट सोल्युशन वेअर द रिजन फॉर सोल्युशन फॉर गिवन कन्स्ट्रेंट इज ओपन एंडेड. म्हणजे जे दिलेलं कन्स्ट्रेंट असेल ह्याच्यात जर मॅक्झिमाइज पण येत नाही फिजिबल रिजन पण येत नाही किंवा 4 कॉर्नर पण येत नाहीत. मग काय असेल मग
ओपन एंडेड असेल, जे येणारी व्हॅल्यू असेल ते कशी असणार आहे तुमची ओपन एंडेड असणार आहे. तर पहा, तर मग आपण कशा प्रकारे सोल्युशन ह्याचं काढायचं. मग अशा प्रकारे इक्वेशन घेऊयात. तर काय कोणतंही इक्वेशन तुम्ही घ्या कन्स्टंट, त्याच टाईपने मागच्या वेळेस जसे स्टेप घेतल्यात त्या टाईपने आपण काय करू, ही व्हॅल्यू काढून घेऊयात. बघा x2 इज इक्वल टू काय करायचं, पहिल्यांदा 0 टाकायचा. म्हणजे x2ची व्हॅल्यू 0 टाकली म्हणजे x1 इज इक्वल टू काय झाला आपला 1 निघाला. आणि नंतर x1 काय करायचा 0 टाकायचा. मग x1 मायनस x2 इज इक्वल टू 1 म्हणजे x1 काय आला 0 आला, मायनस x2 इज इक्वल टू काय आला आपल्याला 1 आला. म्हणजे x2 म्हणजे इथं मायनस आहे म्हणून इथं काय झाला -1 झाला. म्हणजे बघा आता मी हे ग्राफ काढून घेतलेला आहे. म्हणजे आपला x1 काय आलेला आहे 1 आलेला आहे आणि x2 काय आलेला आहे आपला -1 आलेला आहे. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती कशी आली, ही मायनसला आली. म्हणजे इथं जो आता बघा इथं 1 असेल पॉझिटिव्ह, इकडं काय असतो -1 असेल. तर मग ही व्हॅल्यू कुठं आली आपली खाली आली. म्हणजे ही काय झालं आपला तर अनबाउंडेड होत चाललेला आहे. म्हणजे आपण ह्याला आता पाहूयात पुढं कसं होते ते. मग 1 आला इथं -1 आला. नंतर तर कन्स्टंट सेकंड पाहूयात. कन्स्टंट सेकंडमध्ये पण त्याच व्हॅल्यू तशाच पुट करायच्या. x2 इज इक्वल टू 0 टाकायचं. मग x2 इज इक्वल 0 म्हणजे x1 काय आला आपला 3 आला. म्हणजे x1 काय घेतला मी 3 घेतला आणि x1 इज इक्वल टू 0 टाकल्या तर x2 काय आला आपल्याला दुसरा पण 3च आला. मग हे व्हॅल्यू आहेत जे कन्स्टंट आपण काय करून घेऊयात स्केलनी जॉईन करून घेऊयात. तर पाहूयात आपल्याला. तर पहा जो 3ची जी व्हॅल्यू आलेली आहे कशी आली मॅक्झिमम आलेली, 1ची पण कशी आहे मॅक्झिमाइज आहे. पण इथं जो -1 आलेला आहे इथं कुठलंही आपल्याला 4 कॉर्नर पाहायला भेटतात का, नाही. तर बघा एक इथं जर कॉर्नर पकडला, एक इथं पकडला, एक इथं पकडला, आता इथं कुठलंही 4 कॉर्नर आपल्याला भेटत नाहीत. म्हणजेच ह्याच्यात कुठलीही लिमिटच राहिलेली नाही आपल्याला, फिजिबल रिझन कुठं भेटतच नाही. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण अनबाउंडेड म्हणजे नो लिमिट. मग हे असतं अनबाउंडेड सोल्युशन. आता नेक्स्ट जो आहे ते आपलं असतं इनफिजिबल सोल्युशन. आता इनफिजिबल सोल्युशन म्हणजे काय, वेन इट इज नॉट पॉसिबल टू गेट सोल्युशन ऑफ लिनियर प्रोग्रामिंग फॉर द गिवन कन्स्टेंट दॅट कंडिशन इज कॉल्ड इनफिजिबिलिटी अँड दी सच काइंड ऑफ सोल्युशन इज कॉल्ड द इनफिजिबल सोल्युशन. आता बघा त्याचप्रमाणे इथं बी एक इक्वेशन घ्यायचं, मॅक्झिमाइज z इज इक्वल टू 6x1 मायनस 4x2. तर 2 कन्स्टेंट घेतलेत मी. तर सेम टाईप त्याचप्रमाणे काय केलं आहे व्हॅल्यू पुट करायच्या x1 आणि x2च्या. मग x1ची 0 टाका, x2ची 0 टाका. त्याप्रमाणे इथं काय करा सोल्युशन काढून घ्या. तर बघा असं सोल्युशन मी काढलेलं आहे. तर मग x2 इज इक्वल टू 1 घेतला. तर x2ची व्हॅल्यू काय घेतली बघा आपण, अशा प्रकारे जे सोल्युशन निघालं. तर x1 काय आलेला आहे तुमचा, x1 आलेला आहे 2. मग इथं घेतला 2 आणि जो तुमचा x2 आलेला आहे 1 आलेला आहे इथं घेतला. मग ह्याला काय केलं स्केलने आपण जोडून घेतलं. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये स्टेपमध्ये पहा, x1 इथं टाकले तर x2 काय आला आपला 2 आलेला आहे. x2 काय आहे 2. तर मग x2 इथं 2 घेतला. x1 काय आलेला आपला 4 आलेला आहे. x1 काय आलेला आहे 4 आलेला आहे. मग अशा प्रकारे याला काय केलं जॉईंट करून घेतलं. तर बघा ह्याच्यात पण कुठंच आपल्याला 4 कॉर्नर असे मध्ये इंटरॅक्शन वगैरे काहीच दिसत नाही. इनफिजिबल कुठलंच सॅटिस्फॅक्शन इथं झालेलं दिसत नाही. म्हणजे नो सॅटिस्फॅक्शन. म्हणजे आता इथं काय झालं हा अनबाउंडेड झाला. तर मग आपल्याला इथं फिजिबल रिझन ही भेटलं नाही, कारण ह्याच्या व्हॅल्यू जर काय तर आपल्या इकडं मॅक्झिमम आहे तर ह्याच्या इकडं मिनिमम व्हायला लागले. तर कुठलीही व्हॅल्यू आपल्याला इथं काय केली नाही सॅटिस्फॅक्शन भेटलेलं नाही. तर मग ह्यालाच आपण म्हणतो इनफिजिबल सोल्युशन. तर मग थँक्यू स्टुडंट.